कबड्डी हा आपल्या देशातला फार जुना खेळ आहे. महाराष्ट्रात त्याला पूर्वी हुतुतू असं नाव होतं. इतर राज्यातही हा खेळ वेगळ्या नावांनी खेळला जात असे. बंगालमध्ये या खेळाला हाडुडू म्हणत. पंजाबात आणि उत्तर प्रदेशात त्याला सीची पक्की किंवा झावर गंगा असं म्हणत. गुजरात राज्यात या खेळाला माडी माडी म्हणत. दक्षिण भारतात या खेळाला म्हणत चेडू गुडू. आता मात्र सर्वत्र या खेळाला कबड्डी म्हणतात. कबड्डी हा खेळ 2 संघात खेळला जातो. प्रत्येक संघात 7 खेळाडू आणि 5 राखीव खेळाडू असतात. कबड्डीचं क्रीडांगण 11 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आखलं जातं. रुंदीच्या रेषांलगत बाहेरच्या बाजूला 1-1 मीटरचं अंतर वाढवलं जातं. या भागाला राखीव क्षेत्र असं नाव आहे. त्याची लांबी क्रीडांगणाच्या लांबी इतकीच असते. त्यामुळे क्रीडांगणाचे एकंदर क्षेत्र 11 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद होते. क्रीडांगणाबाहेर 4 मीटर जागा मोकळी ठेवतात. त्या मोकळ्या जागी प्रत्येक अंगणाच्या अंतिम रेषेबाहेर 2 मीटर अंतरावर आयत आखून तिथे बाद झालेल्या खेळाडूंना बसवलं जातं. जागा अपुरी असल्यास सरपंच त्याबद्दल वेगळा निर्णय घेऊ शकतात. क्रीडांगणाच्या मध्यभागी असणाऱ्या रेषेमुळे क्रीडांगणाचे 2 सारखे भाग पडतात. या प्रत्येक भागाला अंगण म्हणतात. प्रत्येक अंगणात मध्य रेषेला समांतर अशी एक रेषा असते. तिला निदान रेषा असं म्हणतात. क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेल्या रेषेपासून निदान रेषा 2.5 मीटर अंतरावर असते. नाणेफेक करून सामना सुरू होतो. दोन्ही संघातले खेळाडू आपापल्या अंगणात पवित्रे घेऊन उभे राहतात. मग एका संघाचा खेळाडू कबड्डी कबड्डी अशा स्पष्ट शब्दात सूर धरून विरोधी संघाच्या अंगणात चढाई करतो. विरोधी संघाच्या अंगणात घुसलेल्या खेळाडूला श्वास तोडता येत नाही. दम न तोडता त्याने निदान रेषा ओलांडून दम घालीतच मध्य रेषा ओलांडून आपल्या अंगणात परतलं पाहिजे. विरोधी पक्षातल्या खेळाडूंना स्पर्श करून सूर धरणारा परतला तर स्पर्श झालेले विरोधी खेळाडू बाद होतात आणि तितके गुण त्या खेळाडूंच्या संघाला मिळतात. पण विरोधी संघातील खेळाडूंनी जर त्याला पकडलं आणि दम तुटण्यापूर्वी तो आपल्या अंगणात परतू शकला नाही तर तो बाद होतो आणि विरोधी संघाला 1 गुण मिळतो. बाद झालेल्या खेळाडूंच्या ऐवजी विरोधी संघातील बाद झालेल्या खेळाडूंना 1 याप्रमाणे जीवदान मिळतं. दोन्ही संघातील खेळाडू आळीपाळीनी चढाई करतात. बालगटांसाठी 15-15 मिनिटांचे 2 डाव खेळले जातात. 2 डावांच्या मध्ये 5 मिनिटांचा विश्रामकाल असतो. विश्रामकालानंतर दोन्ही संघ आपापली अंगणं बदलतात. 2 डावांच्या अखेरीस अधिक गुण मिळवणारा संघ विजयी म्हणून घोषित केला जातो. गुणसंख्या बरोबरीची झाल्यास लगेच असलेल्या खेळाडूंनीशीच 5-5 मिनिटांचे आणखी 2 डाव खेळण्यात येतात. मात्र या 2 डावांच्या मध्ये विश्रामकाल दिला जात नाही. यानंतरही बरोबरी झाल्यास पहिला गुण मिळवणारा संघ विजयी ठरतो. जुनी परंपरा असलेल्या या भारतीय खेळाचा समावेश आशियाई क्रीडा महोत्सवात करण्यात आला आहे. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.